नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आता बघा मी कसली तयारी केली आहे। इकडे छान हे मस्त हापूस आंबे दिसत आहेत देवगडचे आणि मस्त पिकलेले आहेत बघा, छान एकदम। हे मी घेतले 4 आंबे आणि आपल्याला चिल्ड मस्तपैकी मँगो आईस्क्रीम बनवायचं आहे। तर त्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतलंय। हे 2 चमचे ही कस्टर्ड पावडर आहे, नंतर पाव कप हे मिल्क पावडर आहे आणि पाव कप ही आपली साखर घेतली मी आणि फ्रेश 200 ग्रॅमचं मी फ्रेश अमूलचं मी हे घेतलंय, मलाई घेतली फ्रेश क्रीम। तर ती मी सध्या फ्रीजरमध्ये ठेवली आहे, जेव्हा करायचं असेल तेव्हा घेऊया। आणि हे मी म्हशीचं दूध घेतलंय, हे चांगलं उकळून तापवून घेतलंय बघा मी अगोदरच। तर त्यातले मी 2 कप घेणार आहे। तर हे बघा, हा 1 कप आहे 240 ml चा। तर मी हे साई सकट घेणार आहे, म्हणजे ही पण मलाई दुधाबरोबर येईल। हे 1 कप आणि हे 240 झालं ना, म्हणजे हा 2 कप 240 आणि पाव कप घ्यायचा आहे। आता मी अजून गॅस ऑन नाही केलाय बघा। आणि ह्या दुधात आता आपण ही साखर घालूया, नंतर ही मिल्क पावडर घालूया आणि ही कस्टर्ड पावडर, आणि हे आपण आधी मिक्स करून घेऊया। म्हणजे ह्या दुधामध्ये ही एकजीव करून घेऊया आणि ह्याच्या गुठळ्या मोडून घेऊया। कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, दुधाची पावडर म्हणजे कस्टर्ड पावडर आणि साखर हे सगळे एकजीव झाली आहे बघा। दुधाचा कलरही त्यामुळे बदललाय। आणि आता ह्याच्यात मी थोडीशी ही केशर टाकते। आणि स्लो ठेवूया आपण हा काय, आणि हे दूध आपण चांगलं आटवून घेऊया आता। म्हणजे आता आहे त्याच्या निम्मे करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यात मी थोडी दुधाची मलाई पण टाकली आहे। त्याची साल काढून घेऊया। मग हे असं घट्ट होत आलंय थोडं। आता हे आपण थंड होत ठेवूया। आता 2 आंब्याचा मी एवढा पल्प काढून घेतलाय बघा, आणि हा आपण आता मिक्सीमधनं फिरवून घेऊया। किती छान आलाय कलर, मस्त। आता आपलं हे दुधाचं मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊया। करून घेतलेली आहे क्रीम बघा। हे अमूल फ्रेश क्रीम आहे 200
मिल्कचं. आणि घट्ट क्रीम आपण फेटून घेऊया. आता हा आंब्याचा पल्प आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता हे घट्ट झालेलं आपलं जे दूध होतं ना ते आता थोडं थंड झालं आहे. मग ते मी आता हे पुन्हा मिक्सीमधनं पुन्हा असं फिरवून घेतलं आहे. हे बघा. हे जे घट्ट दूध आता आपण केलं आहे हे थोडंसं म्हणजे आता थंड होत आलं आहे. एकदम थंड होऊ दे गार. आणि नंतरच आपण ह्या थंड आपण जे आता मलाई घेतली होती क्रीम, अमूल क्रीम ती आणि मँगो पल्प हा मिक्स केलं आहे. तर त्याच्यात आपण थोडं थंड झाल्यावर मग मिक्स करूया आणि मग फ्रीजरला ठेवून देऊया बॉक्समध्ये. ह्या आईस्क्रीममध्ये टाकायला आंब्याचे तुकडे करतोय. हा मी एक आंबा कापून घेतला आहे. तर चला आता हे आपलं थंड झालंय दूध. आईस्क्रीमचाच डबा होता हा, स्वच्छ असा कोरडा करून घेतलाय. आता आपण याच्यात हे आईस्क्रीम आता घालून घेऊया. ते थोडे आंब्याचे तुकडे टाकूया. झाकण घट्ट लावून घेऊया. आता ठेवून देऊया 8 तासासाठी. आहे आणि आपलं आईस्क्रीम आपण रात्रभर या डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तर बघूया आता मैत्रिणींनो कसं झालं आहे ते. बापरे, वाव, बघा किती मस्त झालंय. तुकडे कसे मी काल घातले होते ते वरती आले आणि ह्याच्यावर अजिबात कुठेही क्रिस्टल जमा झालेलं नाहीये. बघा ते बर्फ कुठे आईस जमा झालेलं नाही. तर चला तर आपण आता याचं ह्या क्यूबने आपण काढून घेऊया. गरम पाण्यात बुडवते त्याच्यामुळे काय होईल, पटकन आपलं हे आईस्क्रीम निघून येईल. घट्ट
खूप घट्ट आहे ना, जरा थांबायला लागेल. वाव, हे आपण त्याच्यावर आता थोडं केसर केशर ड्रायफ्रुट्स आणि हे आपण थोडे पिस्त्याने गार्निश करतोय. बघा, आपला मँगो आईस्क्रीम एकदम तयार आहे. तुम्ही पण असं तुमच्या घरी करून बघा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि असं छान छान आईस्क्रीम तुम्ही पण बनवून बघा आपल्या घरी. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गारेगार आईस्क्रीम खाऊया आपण. खूप छान झालंय, अप्रतिम. बघ राहुल कसं झालंय, खाऊन सांगते कसं झालंय. बघा, केशर मिश्रित पिस्ता आणि मलाई लावलेलं मस्त. वा, अप्रतिम झालं. जसं बाहेर मिळतं ना, आपण आणतो. आणि इथे याच्यात कुठेही बर्फ किंवा काही असं जमा झालेलं नाहीये. बघा, नुसतं आईस्क्रीम झालंय छान. हे बघा, छान झालंय.